देवभक्तीमध्ये उपवासाला खूप महत्त्व आहे. उपवास म्हणजे देवाजवळ राहायचं आहे, देवाचा विचार करायचा आहे, चिंतन करायचं आहे. त्यासाठी शरीर स्वस्थ पाहिजे, मन निरोगी पाहिजे आणि आहार साधा घ्यावा. प्रक्रिया करण्यात वेळ जाऊ नये, जिभेचे चोचले पुरवले जाऊ नयेत आणि अन्न पचवायलासुद्धा त्रास होऊ नये, ज्यामुळं आपल्याला चिंतन करण्यापासून बाधा येईल. पण आता हा विचार बदलला. उपवासासाठी सुद्धा चमचमीत पदार्थ खावेत, जिभेचे चोचले पुरवावेत, अशा तऱ्हेचे विचार आता पुढं आलेत आणि त्यातून हे असे नवे नवे पदार्थ तयार व्हायला लागलेले आहेत. ही जाहिरात पहा, ज्यामधून तुम्ही अशा तऱ्हेने जास्तीत जास्त चविष्ट पदार्थ खायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्ही उपवास करायचा आहे. होईल का असा उपवास? एकादशी दुप्पट खाशी म्हणतात ते असं.